श्री गणेशाय नमः। एकादशी व्रतकथा। परिवर्तिनी एकादशी, भाद्रपद शुक्ल पक्ष। महाप्रतापी दानवराज बली भगवान विष्णूचा महान भक्त होता. दानवीर म्हणून त्याचे नाव त्रिलोकात गाजत होते. भगवान विष्णूस प्रसन्न करण्यासाठी त्याने तप केले. त्या तपामुळे इंद्रासन डगमगू लागले. अखेर सर्व देव भगवान विष्णूकडे आले. त्यांनी भगवानास प्रार्थना केली, हे प्रभो नारायण, बलीचे साम्राज्य जर इंद्रप्रस्थावर आले तर आमचे कसे होणार? भगवान विष्णूस सर्व कल्पना आली. त्यांनी वामन रूप घेऊन बलीस दर्शन दिले. वामनरूपी भगवान बलीस म्हणाले, राजन, तुझ्या तपाचरणाने मी तुला प्रसन्न झालो आहे. तिन्ही लोकांत तुला तुझ्या दानाचे फळ मिळावे म्हणून मला 3 पावलं इतकी जागा दे. भगवान विष्णूची याचना बलीने मान्य केली. भगवान विष्णूने पहिले पाऊल भूलोकात ठेवले. यावेळी भगवानाने वामन रूप पालटून प्रचंड रूप धारण केले. पहिल्याच पावलाने पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलाने अंतराळ व्यापले. भगवान बलीस म्हणाले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? यावेळी बलिराजाने आपले मस्तक वाकवले. बली भगवानास म्हणाला, तिसरे पाऊल या मस्तकावर ठेवावे. भगवानाने तिसरे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवले. त्यामुळे बलिराजा पाताळात गेला. स्वर्गलोकीच्या देवांवरचे महान संकट टळले. भगवान विष्णू बलीस म्हणाले, भाद्रपद शुक्ल एकादशीच्या दिवशी माझी एक प्रतिमा तुझ्याजवळ राहील. दुसरी प्रतिमा शेषनागावर क्षीरसागरात शयन करीत राहील. यावेळी महालक्ष्मी माझे चरण चेपीत असता मी करवट बदलेन. याच वेळी माझी प्रतिमा तुझ्याकडे येईल. तिन्ही लोकांतील प्रजा माझ्याबरोबर तुझी, माझ्याबरोबर महालक्ष्मीची पूजा करील. या एकादशीस भगवान विष्णूची पूजा व नामस्मरण करण्यात येते. बलीच्या आणि महालक्ष्मीच्या पूजेचाही लाभ उठवावा, उपवास करावा. हे व्रत जो करील त्यास विद्या व धन मिळते. संसार सुखासमाधानाचा होतो. भाद्रपद शुक्ल एकादशीस जो ही कथा श्रवण करील त्यास अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते. गरिबांस यथाशक्ती दान करावे. या एकादशीस कोणी पद्मा एकादशी म्हणतात. शतवर्षे वय नेमिले, त्यात बालपण नेनता गेले. तारुण्य अवघे वेचिले, विषयाकडे वृद्धपणी नाना रोग. भोगणे लागे कर्मयोग, आता भगवंताचा योग. कोण वेळे. दासबोध. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई,